पूर्ण नदी सुकलेली आहे. कधी पाऊस पडणार आणि कधी नदीला पाणी येणार. हे असं आहे आमचं ग्रामस्थांचं मंदिर स्वयंभू. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 9:30 वाजलेत. चांगले फ्रेश झालो आहे, चहा पाणी झाले. आता खाली आमचं स्वयंभू रामेश्वराचं मंदिर, त्याचं काम चालू आहे. आता बघूया कितपत झालं आहे ते तुम्हाला पण आता दाखवतो. आता इथे पाठीमागूनच आमच्या चाललो आहे. घाटी आहे जरा, रस्त्याने नाही जात आहे व इथून घाटी आहे, इथूनच जाणार आहे. आणि हे माझं घर आणि ही वाट आहे. हो दादा, हे आमचे सुरेशदा एकटेच असतात घरी, मुलं वगैरे असतात मुंबईला. सर्वांच्या घराची हीच परिस्थिती आहे. सर्व वयस्कर लोक आहेत गावाला घरामध्ये, एक दोन जोडं, बाकी सर्व मुंबईला आहेत. आता हे बघा जरा जरा पाऊस लागला त्याच्यामुळे हे गवत वाढलंय. जाऊया याच्यातून रापत हे जनावर वगैरे असतात बसलेले. आणि ऊन बघा कसलं पडलंय कडकडीत. गावाला पण काय पावसाचा अजून पण पत्ता नाही. मुंबईला पण कडक ऊन आहे, तर इथे पण कडक ऊन लागतं एकदम. हे जरा जरा पावसामध्ये चांगली फुटले हिरवळ, पूर्ण हिरवळ आली. आता हे पूर्ण वाढणार पाऊस लागला तर. ही आमची गणपतीची वाट. याच वाटेने गणपती विसर्जनाला जातो नदीत. आणि खाली नदी आहे बघा. फणस असे पडतात गळून. आमचे पण हा आहेत फणस. हे बघा एवढ्या खाली नदी आहे. आता आपल्या ह्याच्याने चालायला काय वाटत नाही. पावसातून तर पूर्ण बुळबुळीत होऊन जाते वाटी. त्यात हातात गणपती पण असतात. मित्रांनो नदीला आलोय. हे बघा नदीची बघा कंडिशन. पाऊस नाही तर यावाला नदी भावायला लागली असती. तर आता जून महिना पण संपायला आला आहे. आज मला वाटतं काहीतरी 20 तारीख आहे. पूर्ण नदी सुकलेली आहे. कधी पाऊस पडणार आणि कधी नदीला पाणी येणार. त्याच्यामुळे ह्या विहिरी पण आता आटत चालल्यात बहुतेक. पाणी वाटतं एक दिवस आड करून सोडतायत. पाऊस जर लागलाच नाही तर लोकांना पाण्याचे पण वांदे होतील. समोर बघा सह्याद्री केवढा आहे ते. बघूया आधी पहिला वाट बघतो कुठून. पहिला इथे देवीच्या मंदिरात जातो, नंतर तुम्हाला रामेश्वराचं मंदिर दाखवतो. स्वयंभू रामेश्वर मंदिर. इथून हाय वाट. बघूया इथून हाय जायला ते. हे समोर बघताय रामेश्वराचं मंदिर, जे काम अजून चालू आहे. आणि ते आता देवीच्या मंदिरात पहिला जाऊया. विठलाई निनाई जुगाई. हे समोर मंदिर आहे. हा मंदिराचा परिसर. आजूबाजूचा साणी बघा फिरते, कोण नाही मंदिरात. तर एवढं असं हे मंदिर आहे. हे बघा विठलाई निनाई जोगाई. इथे विठलाई निनाई जुगाई ग्रामदेवता मंदिर बावनोली. हे असं मंदिर आहे इकडचं. चला इकडे आता मित्रांनो मंदिराच्या समोर आलोय मी. ही त्याची एंट्री. याच्या आधी मंदिर आमचं लहान होतं,
आता थोडी जागा घेऊन वाढवलंय हा गेट. आणि या मंदिराचा परिसर भरपूर वाढवली जागा इकडे. सुशोभीकरण वगैरे करायचं आजूबाजूला. असा कळस आहे. त्या बाजूने जाऊया. बाजूने पाणी मारतंय बघा. हे देव असे ठेवलेले आहेत काढून बघा. हे असं मंदिर आता कधी स्थापना असेल तेव्हा यावं लागेल. हे असं आहे आमचं ग्रामस्थांचं मंदिर, स्वयंभू रामेश्वर. बरंचसं काम झालेलं आहे. कमानी वगैरे पण आताच मारलेले आहे. फळ्या वगैरे दिसतात मारलेल्या. आणि समोर असं मंदिर. चला जाऊया आता. आता कधी यायला मिळेल तेव्हा, आता कधी स्थापना होणार तेव्हा येऊया. आणि समोर आमचं रेशनचं दुकान आहे. तिकडे आता जातो. अंडी घ्यायचेत. लोकांनी बघा पेरणी वगैरे केलेली आहे बघा. भात पण आलाय. पाऊस नाही लागला तर हे सुकून जाणार आहे बहुतेक सर्व. एवढं भात आलेलं आहे. थोडा पाऊस लागलेला त्यामध्ये. एवढी लोकांनी इकडे भात शेती करतायत. पाऊस लागतोय काय माहिती नाही. एवढी मेहनत सर्व फुकट जाणार आहे. लोकांना परत पेरणी करावी लागणार आहे. आणि विहीर आहे गावची इकडे. आणि समोर दुकान आपलं रेशनचं. अंडी घेऊन जायचे संध्याकाळला. ती अंडी घेण्यासाठी आलोय. कोण नाही दुकानामध्ये. दुकान पूर्ण रिकामी दिसते. फणस बघा केवढा लागला इकडे. कोणी अजून काढलेला नाही. काही फणस पावसामध्ये असतात, पावसामध्ये तयार होतात. आणि काही फणस होतात मे महिन्यामध्ये तयार. हे बघा हे आमचं दुकान. सर्व सामान आम्ही इकडेच घेतो. काय बोलता बाकी? एकदम ठीक. हा एकदम मजेत. हे आमचं दुकान आहे. अमोल साहेब, जाधव साहेब. हा नमस्कार. चला अंडी द्या. परत आलोय आता घाटीला. ही अंडी घेतली आणि आता घाटी मला चढायचे. आता एवढी थांबत थांबतच जावं लागणार आहे पूर्ण घाटीला. या कारण उभी पडते ही घाटी. हे बघा पूर्ण घाटी उभी आहे ही. बघा 4 पावलं चाललोय. दम भरायला लागला लगेच. आणि आता हे ऊन फाडलंय कडक एकदम. अशी हवा तर लागतेच आहे. आणि अशी घाटी बघा. आता दम भरायला लागला लगेच. आता थोडं थोडं थांबतो वरती. तिकडे गेल्यावर थांबतो थोडासा आणि मग जातो पुढे. चला आता तुम्हाला वाडी दाखवतो आमची. ही सर्व जाधवांची घर आहेत लाईनीत. मस्त आहे बघा. हे जाधवांची घर. हा वहिनी बरे आहेत ना? बरे आहेत. कधी? काल संध्याकाळी आलो होतो. हो जात राहायचं सारखं. मग तेच ना. येतो राऊंड मारून जरा. हा नाही तिकडे मजा येते ना. इकडे तुम्ही झोपता ना 8 वाजता. मग तिकडे आम्ही 11 वाजेपर्यंत असतो. म्हणून आम्ही तिकडे राहतो. होय तेच ना. चला फिरून ये आपण जरा. ही एवढीच माणसं आहेत घरी. आणि काही सणासुदाला असतात तेवढीच.
बघा एवढी घरं सर्व बंद आहेत. इकडे पण बंद आहे. हे तेवढं घर आहे चालू तिकडे, हे बंद आहे. मास्तरांचं घर इकडे बंद आहे, इकडे बंद आहे. आता मंदिरात जाऊया जरा. मंदिरात लादी काम केलंय दिवाळाला, ते दाखवतो तुम्हाला पण आता. हे बघा हे रामाचं मंदिर आहे. ह्या वरच्या लाद्या लावल्यात, ह्या ज्या लाद्या लावल्यात या आता लावल्या. आणि लोक इथे कट्ट्यावर जी बसतात ना, ते पायाने हे सर्व काळं होत होतं, त्याच्यामुळे हे लावलंय सगळीकडे. श्रीराम असं हे आमचं वाडीचं मंदिर आहे, आमच्या उगवती वाडीचं. हवा बघा कसली लागते, मस्त ऊन आहे, हवा मस्त गार येते मंदिरामध्ये. शाळेजवळ जातो, मला शाळा दाखवतो वाडीची, ती पण बंदच आहे. हा मोकळा परिसर आहे मंदिराच्या बाजूचा. गेट लावतो, गेट लावायचा विसरलो. कुत्रे वगैरे जातात आतमध्ये आणि घाण करतात. गेट बंद ठेवायला लागतो. ही बंद पडलेली शाळा, बंद पडण्याचं कारण म्हणजे मुलंच नाहीत म्हणून ती बंद पडली. माझं तर शिक्षण मुंबईला झालं मित्रांनो, माझा जन्म मुंबईला झाला, शिक्षण मुंबईला झालं, त्याच्यामुळे मला काही ते संबंध आला नाही या शाळेशी. काय बघा हालत आहे पूर्ण, कसं पडलंय. हे अशा शाळेंची अवस्था झाली पूर्ण. हे बघा सर्व तुटले. असती काय होणार आहे काय माहिती. आणि एवढीच आहे बस, याच्यापेक्षा मोठी नाही, एवढीच आहे शाळा ही. माझे वडील वगैरे शिकले असतील या शाळेमध्ये, त्यावेळेला ती चालू होती शाळा. माझ्या बरोबरची पण काही आहेत पोरं, ती पण इकडे शिकली. त्याच्यानंतर ते मुंबईला गेले कमवण्यासाठी. आता ते मुंबईला स्थायिक झालेच, तर त्यांची मुलं मुंबईला शिकत आहेत. त्याच्यामुळे या शाळेचा आणि वाडीमध्ये ही शाळा होती, गावात पण आहे दुसरी शाळा, ती असते चालू. आणि इकडची काही मुलं आहेत ती खालच्या गावातल्या शाळेत जातात. या वाडीतल्या शाळेत आता कोण नाही, कारण त्यावेळेला गाव वाड्या या सर्व भरलेल्या होत्या भरपूर. हे बघा कांदा बटाट्याची गाडी येते. उगवती वाडीतील मायनांची घर आहेत सर्व, इकडे सर्व मायनांची घर आहेत. काय हालत आहे, पाऊस नाही तर काय होणार आहे काय कळत नाही. ही सर्व मायनांची घर आहेत. झाला तिकडे इथं टेम्पो फिरतो, त्याच्या खाली एक घर आहे, तिथे लास्ट आहे. आणि ज्या पाठी आहेत घरं अशी, एवढी घरं आहेत मायनवाडीतली. चला जाऊया घरी आता. ऊन भरपूर लागायला लागला आता कडक. आपलं झाडाखाली चांगली हवा लागते गार एकदम. का आज उद्याचा दिवस आहोत आम्ही, आजचा दिवस राहणार आहे इकडे. तर उद्या पण एक काम आहे छोटंसं, ते पण करणार आहे. उद्या मी जाईन बहुतेक सासरवाडीला जाईन ओझऱ्यात, त्यांची उद्या राखण देणार आहे. आणि भिकुदानी जाणार आहे मुंबईला निघून, उद्याच जाणार आहे संध्याकाळच्या गाडीला. तर उद्या आमचं दुपारी काम करून जेवून वगैरे निघणार आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ पण आता इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.